ग्रंथालय पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल सपाट. काय पुस्तकं ठेवली. मला आल्याबरोबर एवढं चांगलं वाटलं हे पाहून. हे यांचे सन्मान चिन्ह पुस्तकं पोरांना वाचा, गरज आहे. आणि हे जर वाचले तर त्यातून आपल्याला नवनवीन मार्ग त्याच्यातून मिळत असतात. म्हणून लहान मुलांना त्या सामुदायिक प्रार्थनेत, सामुदायिक ध्यान, भजन, हरिपाठ होत असेल तर हरिपाठात पाठवत चला, सामुदायिक प्रार्थनेत पाठवत चला. कारण आता काळाची गरज आहे. मुलं घडले पाहिजे. आणि मुलं जर घडले तर खरोखरच पुढं एवढं सुंदर आनंदमयी वातावरण होईल की खूपच. म्हणून आणि हे कार्य करण्याकरिता सर्वात प्रथम आपल्याला तयार व्हायचंय. आई वडिलांनी जर पाठवलं तर मुलं नक्कीच येईल. म्हणून आई वडिलांना माझी सुद्धा विनंती आहे की आपल्या मुलांना अशा संतांच्या विचारामध्ये पाठवत चला. कारण हे विचार त्यांच्या कानी जाणं फार गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण आजची पिढी आपण पाहतो खूप वाईट मार्गाला लागली. म्हणून आणि हे जे काकांचं कार्य आहे, हे असं कार्य चालवणं ही साधी गोष्ट नाहीये. याला खूप मेहनत घ्यावं लागते. एकेका मुलांना जमवावं लागतं, त्यांचे विचार एकत्रित करावं लागते. तेव्हा कुठे असा डोंगर तयार होतो. कारण दादा सांगते, चांगल्यातूनही काढी ती वाईट. महाराज म्हणतात, चांगल्यातूनही काढी ती वाईट, हवा फैलवी ती रोबट, सज्जनावरी आणती संकट कारस्थानी रचली. एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल ना, लोक त्याला मागवण्याचा प्रयत्न करतात. कधीच कोणी चांगला मार्ग दाखवते नाही. हे काका घडवत आहे तर तुम्ही सुद्धा यांना तसं सहकार्य करावं. आणि आपलेच पोर आहे, आजूबाजूचे तर नाहीच आहे, आपलेच पोर आहे. पण कसं असते काही काही लोकांचं, आता हा जर बोलला, तुझं नाव काय आहे? पूर्ण नाव? ठाकरे. आता हा पोरगा ठाकऱ्यांच्या घराण्यातला, ठाकऱ्यांच्या घराण्यातला आहे. तर मग बाकीचे म्हणाल का हे तर ठाकरेच होय, आम्ही काय मधात पडावं त्याच्यात? आम्ही आमच्या पोराला पाहू. हा विचार आपल्या काही नाही येता, डोक्यात नाही येता. प्रत्येक मुलं हा आपलाच आहे. प्रत्येक मुलगा मुलगी असो ही आपलीच आहे. हा विचार करून आई वडिलांनी त्यावर तसे संस्कार टाकले पाहिजे. कारण असे मतभेद, भेदभाव हे प्रत्येक ठिकाणी